ऍडव्हर्टाइजमेंट कधी केली तुम्ही? सर 2 आठवड्या केली आहे आम्ही. ओके. तुम्ही स्वतः लॉन्च केलेली आहे का? नाही, सरांनी करून दिली होती आम्हाला. ओके. आणि त्या 2-3 तुषार आठवड्यापासून सरांनी. टोटल किती लीड्स आलेले आहेत पूर्ण? 60-70 आली होती. म्हणजे 60 ते 70. हां. मग 60 ते 70 मध्ये किती लोक इंटरेस्टेड आहेत? सर आय थिंक 15-20 असेल. कॉल केलाय का तुम्ही का फक्त मेसेज आम्ही वरती बोल? केलंय. आम्ही केलंय. 60 ते 60 लोकांना कॉल केलेला आहे तुम्ही. हो, हो, हो. आणि 60 पैकी किती लोकांचं कम्युनिकेशन झाले कॉलवरती? एक सर आली होती आणि आम्ही नोव्हेंबरमध्ये आहे ते लग्न. तरी पण क्लोज झाली आहे. ओके. क्लोज झाली तर कितीचा बिझनेस आहे क्लोज तो? झाली आहे. सर 25,000 to 30,000 तुम्ही पकडून चाला. ओके. त्याच्यासाठी किती खर्च केले तुम्ही? सर एक ॲडव्हर्टायझिंग आम्ही ₹200 टाकलेले होते. म्हणजे त्याच्यातच आली आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, की नोव्हेंबर म्हणजे अजून किती महिने आहेत त्याला ॲडव्हान्स? हां, हां, हां. म्हणजे तरी पण एवढं आली आणि बुक पण झाली ती. बुक पण झालेली आहे. म्हणजे हो. ॲडव्हर्टाइजमेंट वरती विश्वास आहे तुमचा? हो, हो, हो. आहे. ओके. नवीन लोकांना काय सांगाल? तुमच्या या ॲडव्हर्टाइजमेंटच्या जर्नीतनं काय शिकलात तुम्ही? सर मी सांगणार की जेव्हा मी हे पहिल्यांदा ही तुमची ॲड वगैरे बघून मी आली, मला तेव्हा एवढा विश्वास नव्हता कारण की मला ना एक पास्ट एक्सपिरियन्स जो आहे ना, तो खूप खराब होता. ओके. आणि जेव्हा मी तुमच्या टीमशी बोलली आणि मी त्यांना एक्सप्लेन केलं की माझं असं-असं झालं आहे एक टीमकडे आणि मला तुमच्यावर विश्वास नाहीये. मी कसं काही तुमच्यावर विश्वास ठेवून हे सगळं करू. हं. मग त्यांनी असंच सांगितलं की तुम्ही एकदा असं झालं आहे, मग तुम्ही न हे करता तुम्ही एकदा अजून तुम्ही विश्वास ठेवा आणि आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवून तुम्ही एकदा करा आणि भरपूर आम्हाला सपोर्ट वगैरे मिळालाय त्यांचा. ओके. म्हणजे नवीन लोकांना तुम्ही सांगू शकता, की विश्वास ठेवला पाहिजे हो, आपल्यावर. ठेवला पाहिजे, ठेवला पाहिजे.